नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं? तर प्रशासकीय विभाग बघितले, प्रादेशिक विभाग बघितले आणि 2 तालुके असणारे बघितले. आपण जे शिकवतोय ना, ते बाळांनो तुम्हाला एम-पी-एस-सी, सरळ सेवा आणि पोलीस भरती इतर ज्या एक्झाम आहेत त्यासाठी तुम्हाला 100% उपयुक्त आहे. कारण हेच तुम्हाला वनरक्षकला, सरळ सेवेला आणि एम-पी-एस-सीला देखील हे प्रश्न तुम्हाला येतात. हा फॅक्च्युअल डाटा लवकर मिळत नाही, तो आपण मुलांना उपलब्ध करून दिला आहे आणि एकदम आपल्या सोप्या भाषेत जसं मराठी तुम्हाला शिकवलं की नाही, मराठीला जसे तुमचे रिस्पॉन्स आले ना माझ्याबद्दल, की सर एकदम सोप्या भाषेत शिकवलं, लगेच समजलं. तसंच माझी थिंकिंग काय असते माहिती का? म्हणजे आता मी समजा आज महाराष्ट्राचे विद्यापीठ घेणार आहे, बरोबर? आता मला महाराष्ट्राचे विद्यापीठ शिकवायचे, तर मला हे असं नॉर्मल नाही शिकवायचे. तर हे एका वन अटेम्प्टमध्ये विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे किंवा पुस्तकामध्ये आणि जे मी तुम्हाला शिकवणार आहे, समाधान बोर जे तुम्हाला शिकवणार आहे, या दोघांमध्ये काहीतरी तर फरक पडला पाहिजे की नाही बाळांनो? मग ते. आणि दुसरं एक महत्त्वाचं काय आहे, की आपल्याला असं नाही जायचं एकदम प्रॉपर सिक्वेन्सनी. एक-एक कंटेंट घ्यायचं, एक-एक कंटेंट. मी एक-एक म्हणजे असं लेक्चर जर 1-1, 2-2 तासाचे जर कंटिन्यू केले ना बाळांनो, तुम्हीच बोर होऊन जाणार. तुम्हाला समजणारच नाही. आपण काय करूया, आता महाराष्ट्रातले विद्यापीठ आहे. छोटा घटक आहे, छोटा व्हिडिओ बनवायचा. कसं लक्षात ठेवायचं त्याच्या मी तुम्हाला सोप्या पद्धती सांगतो. त्या जाणून घ्यायच्या आणि अभ्यास करायचा. त्यानंतर जी-केचा अभ्यास कसा करावा सर? हा मला मुलांचे काही मेसेज यायचे किंवा फोन यायचे. जी-केचा अभ्यास बाळांनो काय करायचं? जे आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, महाराष्ट्र पूर्ण करून घ्यायचा आणि महाराष्ट्रावर इथून मागे कोणकोणते पी-वाय-क्यू येऊन गेले, ते संपूर्ण आपल्या वहीमध्ये नोट डाउन करा किंवा वाचन करा, जे तुम्हाला सोयीस्कर असेल ते. पण याच्यावर पण भर द्या. म्हणजे कशावर? तर बघा, महाराष्ट्रातले जे तक्ते किंवा महाराष्ट्रातल्या ज्या कन्सेप्ट आहे ना, त्या करायच्या आणि त्याच्यावरचे पी-वाय-क्यू करायचे. नवीन-नवीन काही प्रश्न ॲड होत आहे का शाळेमधले वगैरे, ते आपण घ्यायचे. जसं की मी तुम्हाला बघा, वन लाइनर देणार आहे शेवटी. महाराष्ट्राच्या भूगोलचे 500 वन लाइनर प्रश्न आहे. ते तुम्हाला मी देणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर केले. मग ते पण करायचं आणि हे पण करायचं. आलं लक्षामध्ये? चला आता आपण वेळ वाया न घालवता बाळांनो सुरुवात करूया, की महाराष्ट्रातील विद्यापीठ. बघा, महाराष्ट्रातील विद्यापीठ ह्या विद्यापीठांवर कशाप्रकारे प्रश्न येतो? म्हणजे काय-काय प्रश्न येऊ शकतो पेपरला? तर सर्वप्रथम काय येणार आहे? तर 3 टाइपमध्ये प्रश्न येतो याचा देखील. 3 टाइपमध्ये. पहिला टाइप काय येतो बाळा? स्थापना केव्हा झाली? पहिला टाइप काय येणार आहे? स्थापना केव्हा झाली? बरोबर. दुसरा टाइप काय येतो बाळा? ठिकाण विचारतात. ठिकाण. ठिकाण किंवा जिल्हा हे विचारतं आपल्याला. ठिकाण किंवा जिल्हा. आणि बघ बाळा तिसरा टाइप काय येतो आपल्याला, की या विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहे? या विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? हे असे 3 टाइप विचारतात. मग आज आपण काय बघणार आहे? तर आज आपण बघणार आहे स्थापना बघणार आहे. बघ. त्यानंतर काय बघायचं बाळा आपल्याला? ठिकाण किंवा जिल्हा आणि कुलगुरू नाही बघायचे. आता कुलगुरू का नाही बघायचे सर? हा तर मोठा मुद्दा आहे ना सर. तुम्ही आम्हाला मग तर अर्धवटच शिकवताय. तुम्ही आम्हाला पूर्ण नाही शिकवत आहे. सर बरोबर शिकवताय. सरांची लेंथ एकदम प्रॉपर आहे. कारण माझा अनुभव आहे. त्याच्यामध्ये मी असं हे नाही करत, की चुकीच्या मार्गाने शिकवत. मी जर आज तुम्हाला एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू दिले, समजा आत्ताच्या लेक्चरमध्ये, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते लिहिणार आहे, बरोबर? आणि बऱ्यापैकी विद्यार्थी जे बदललेले कुलगुरू असतात ना, ते अपडेट करत नाही. मग तुम्ही पेपरला जर प्रश्न आला, तर हाच याचं उत्तर मारणार आणि हा 1 मार्क तुमचा जाणार, जो माझ्यामुळे गेला, हे मला नकोय. हे मला कोणाचंच ऐकायला नकोय. म्हणून कुलगुरू कधी करायचे सर? मग आम्हाला ते पण सांगा ना. तुम्ही ठीक आहे आता म्हणताय, की आता कुलगुरू नाही करायचे आणि हे बदलू शकता किंवा नवीन येऊ शकता. मग सर करायचे कधी? ज्यावेळी बाळा पेपर असतो ना आपला, ज्या जिल्ह्याचा समजा सरळ सेवा असेल, सरळ सेवेमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय, वनरक्षक वगैरे, तर त्या जिल्ह्यामध्ये कोणतं विद्यापीठ आहे आणि त्याचे कुलगुरू कोण आहे? त्यावेळी बघून घ्यायचं. म्हणजे काय ना तुला अपडेटवाले भेटणार, अपडेटवाले. हे महत्वाचं आहे. तुम्ही जर मुंबईला भरला, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तेव्हाचे कोण, सध्याचे कोण? मग त्यावेळी बघून घ्यायचा. हा जिल्हा विशेषमध्ये पण येतो प्रश्न आणि चालू घडामोडी पण मध्ये पण येतो. मग आत्ताचा देऊन उपयोग होणार नाही ना. बदल झाला तर काय करायचं? त्यानुसार. आणि एक महत्वाचं, की राज्यातील सर्व विद्यापीठ बघा, राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रमुख लिहून घ्या हा. राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रमुख हे कुलपती असतात. कोण असतात बाळा? कुलपती असतात. कुलपती म्हणजे कोण? तर राज्यपाल. कुलपती म्हणजे कोण? तर त्यांना म्हणायचं राज्यपाल म्हणायचं. मी सुरुवातीलाच हे ज्या बेसिक गोष्टी ना लिहून देतो. पेपरला हा प्रश्न येऊन गेलेला आहे.
हा प्रश्न येऊन गेलेला. तुम्ही PYQ किंवा IMP तुम्हाला जे दोन्हीपैकी जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही त्याला म्हणू शकता. हा, मी PYQच म्हणतो, IMP वगैरे म्हणायची काही गरज नाही, फक्त रिपीट झालेल्या म्हणून. तर PYQ सफिशियंट आहे. तर राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रमुख हे कोण असतात बाळा? कुलपती असतात. कुलपती म्हणजे कोण? राज्यपाल. सर्व म्हटलंय ना, सर्व. मग सर एका एका विद्यापीठाचे प्रमुख कोण असतात? बघ इथं तुला सांगितलंय. एका एका विद्यापीठाचे प्रमुख कोण असतात बाळा? कुलगुरू असतात. आणि आणखीन एक सांगायचं की जे राज्यातील बघा, जे राज्यातील देशातील जे केंद्रीय विद्यापीठ असतात ना, सर्व देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांचे प्रमुख कोण असतात रे बाळा? राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती. हा, बघ मी म्हणलं राज्यातील जर म्हणलं ना, राज्यातील तर राज्यपाल सांगायचं. सर्वांचे कुलपती. हा, कुलपती राज्यपाल. आणि देशातील जर म्हणलं तर मग काय सांगशील तू? राष्ट्रपती. लक्षामध्ये बाळा एवढं करायचं, जेणेकरून काय तर लक्षात राहील. हे प्रश्न येताना बेसिक प्रश्न कधी कधी एवढंच विचारता आपल्याला, मग त्यानुसार आपल्याला माहिती असावा. मग चला आता आपण पुढचा जो आहे ना आपला विद्यापीठ बघायचे आपल्याला एक 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 हे कन्सेप्ट पहिले बेसिक क्लिअर करून दिल्या. बघा, राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल असतात. ठीक आहे, ओके, सांगितलं आम्हाला सर. मुंबई विद्यापीठाची स्थापना पहिला आपण बघणार आहे. मुंबई विद्यापीठ, या मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर 1857 मुंबई. मी तुम्हाला शेवटी जे आहे ना हे सर्व विद्यापीठ शॉर्टकट मध्ये कसे लक्षात ठेवायचं याचं मी तुम्हाला शॉर्टकट मेथड किंवा सोपी पद्धत, शॉर्टकट म्हणण्यापेक्षा सोपी पद्धत कशी असणार आहे ना, मी ती तुम्हाला लास्टला सांगणार आहे. हा, विद्यापीठांची तेव्हा व्यवस्थित बघायचं आणि लास्ट पर्यंत बघत जा. काही काही मुलं काय करणार, आता सर हे जेवढं आहे एवढंच बघणार, लास्ट पर्यंत बघणार नाही, फायदा कसं काय होईल? पूर्ण बघ. बघ, मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 1857 ला. आता भारतातलं पहिलं विद्यापीठ काय काय विद्यार्थी चुकवून देता बघा. भारतातलं पहिलं विद्यापीठ बऱ्यापैकी हा प्रश्न येऊन गेलेला आहे की भारतातील पहिले विद्यापीठ कोणते? भारतातील पहिले विद्यापीठ कोणते? हा प्रश्न बऱ्याचदा विद्यार्थी चुकवता. तुम्हाला ऑप्शनला बघा काय काय आता. मुंबई, दुसरं येतं मद्रास, तिसरं येणार कोलकाता, तर समथिंग जे काय असेल ते तुम्हाला एखादं येऊ शकतं कोणतं पण यापैकी नाही वगैरे. आता असे पर्याय आले की विचारलं भारतातलं पहिलं विद्यापीठ कोणतं, असा जर प्रश्न आला मुंबई, मद्रास, कोलकाता, तर बऱ्यापैकी जे विद्यार्थी असतात आपले ते काय करता, याचं उत्तर आहे ना मुंबईच लिहिता. याचं उत्तर काय करता? मुंबई लिहिता. बाळांनो, याचं उत्तर मुंबई विद्यापीठ नाहीये. जर असं विचारलं आपल्याला राज्यातील पहिलं विद्यापीठ, तर मुंबई सांगावं. राज्यातील पहिले विद्यापीठ कोणते, तर त्यावेळी कोणतं सांगणार तुम्ही? मुंबई सांगणार. मग सर आता उरले दोन ऑप्शन, मद्रास आणि कोलकाता. ह्यामध्ये सर याच्यातलं भारतातलं पहिलं विद्यापीठ कोणतं? या तीनही विद्यापीठांची स्थापना 1857 ला झाली आहे. बघा, मुंबई, मद्रास आणि कोलकाता. बघा, तीनही विद्यापीठांची स्थापना ही एकाच वर्षी झाली. केव्हा? तर 1857 ला झाली. पण बाळा वर्ष एक आहे. मी काय म्हणतोय बघा, लक्ष दे. वर्ष एक आहे, वर्ष. पण महिन्यांचा फरक आहे की नाही? हा सर बरोबर, महिन्यांचा फरक आहे ना. मग पहिलं जे आहे ना बाळा, ते कोलकाता विद्यापीठ झालं स्थापन पहिल्यांदा. दुसऱ्यांदा झालं मुंबई विद्यापीठाची स्थापना आणि तिसरं झालं मद्रास विद्यापीठ. एकाच वर्षी झाले. बरोबर आहे सर, 100% बरोबर आहे. 1857 लाच झालेलं आहे. पण तिन्ही मध्ये काय तर महिन्यांचा फरक. मग पहिलं विद्यापीठ जर आपल्याला विचारलं तर बाळा काय सांगशील? कोलकाता सांगायचं. आणि जर आपल्या राज्यामधले म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर विचारलं पहिलं विद्यापीठ कोणतं, तर त्याचं उत्तर काय सांगावा? मुंबई सांगावा. या दोन कन्सेप्ट क्लिअर करून घे लक्षामध्ये. चला आता पुढे बघूया आपण आता पुढचं विद्यापीठ कोणतं आहे. बघा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, याला शॉर्टकट SNDT म्हणतात. एस म्हणजे श्रीमती, एन म्हणजे नाथीबाई, टी म्हणजे दामोदर, टी म्हणजे ठाकरसी, SNDT. लक्षात. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना 1916 मुंबई.
1916 मुंबई. त्यानंतर बघ बाळा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना 1923 नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर 1923 नागपूर. सावित्रीबाई फुले, बघा पहिले होतं नाव पुणे विद्यापीठ, नामांकन काय झालं आता सावित्रीबाई फुले. आता नामांकन काय झालंय तर सावित्रीबाई फुले. बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1949 पुणे, 1949 पुणे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 1958 छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आणि याचं नामांकन जर विचारलं तर बाळा सांगायचं 14 जानेवारी 1994, 14 जानेवारी 1994 ला काय झालंय त्याचं नामांकन झालंय. लक्षामध्ये मी शेवटी शॉर्ट सोपी पद्धत सांगतो कशी लक्षात ठेवायची. बघा शिवाजी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ 1962 कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 कोल्हापूर. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ 1983 अमरावती, 1983 अमरावती. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 1989 नाशिक, 1989 नाशिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर 1989 लाच आहे. कोणत्या ठिकाणी लोणेरे रायगड ह्या ठिकाणी, लोणेरे रायगड. पहिले सर्व बघून घेऊया आपण. त्यानंतर बघ बाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 1990 जळगाव, 1990 जळगाव. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1994 नांदेड, 1994 नांदेड. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय 1997 वर्धा. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ 1997 रामटेक नागपूर. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1998 नाशिक. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 2000 नागपूर. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ 2004 सोलापूर, 2004 सोलापूर. याचं नामांकन कधी झालंय तर बघ पहिले याला म्हणायचं सोलापूर विद्यापीठ म्हणायचे, फक्त काय म्हणायचे सोलापूर विद्यापीठ. आता अहिल्यादेवी होळकर झालंय, याचं नामांकन बाळा 2019 ला झालंय. नामांकन कधी झालंय तर 2019 ला. त्यानंतर बघ बाळा गौंडवाना विद्यापीठ 2011 गडचिरोली. आणि शेवटचं अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ 2013 नागपूर. याच्यानंतर आपल्याला कोणते बघणार आहे आपण, कृषी विद्यापीठ बघणार आहे आपण. त्याच्या अगोदर आता आपल्याला काय करायचे माहितीये, आता आपल्याला बघायचे सोप्या पद्धतीमध्ये कसे लक्षात ठेवायचे. सर मुंबई विद्यापीठ, SNDT, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, एकदम सोपी पद्धत सांगतो. शेवटचे 2 अंक लक्षात ठेवायचे, शेवटचे 2 अंक. हे बघा बाळांनो, पहिलं लिहिलं आपण मुंबई विद्यापीठ, विद्यापीठ यालाच फक्त 1800चा सिक्वेन्स आहे. 1857 मुंबई. बघा फक्त यालाच आहे मुंबई विद्यापीठालाच काय तर 1800, बाकीच्या सर्वांना काय रे 19 आहे. 19 मी तुला आता डायरेक्ट जसे मगाशी लिहिले ना, बघ हे जे आपण लिहिले ना मी डायरेक्ट सांगतो. बघ आता तुला इथं न बघता सांगतो. बघ 16 इथनं बरं का, पहिलं 1800 सोडून दे, SNDT पासून सांगणार आहे. बघ SNDT पासून बघ 16, 23, 49, 58, 62, 83, 89, 89, 90, 94, 97, 97, 98, 2000, 2004, 2011, 2013. आलं लक्षात. आता हे मी न बघता सांगितले. विश्वास नसल समोरे एक जरी विद्यापीठ कोणतं पण विचार, कोणतं पण याच्यामधलं एक जरी नाही सांगितलं ना, म्हणजे याचं सिक्वेन्स नुसार तर जेवढी फी भरली ना अकॅडमीची त्याच्या 4 पट फी मी देणार तुम्हाला, मी देणार. कारण याचं काय मी सांगितलं म्हणजे मी खूप भारी आहे किंवा मी लय म्हणजे माझा खूप अभ्यास आहे असं नाही बाळा. अभ्यासाची एक काय असते मेथड असते, एक पद्धत असते का आपण आहे ना एवढं काम आहे ना तर त्याला काय करायचं असं कमी करायचं असं. मी कधी स्वतःला भारी म्हणत नाही का मी एवढं केलं आणि तेवढं केलं, फक्त माझी पद्धत चांगली मी ती तुम्हाला शिकवण्यासाठी इथं आलोय. नाही तर मला ऑफलाईनला खूप म्हणजे मी निवांत आहे, मला काही असं हे नाहीये, पण मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं किंवा त्यांना मला जे आहे ना माझा जो उद्देश आहे ना तो उद्देश माझा पूर्ण करायचा आहे. म्हणून मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आलो
नाही तर मला काही एवढं हे नाहीये, पण मग मला जे तुमचे फीडबॅक येतात ना, सर तुम्ही छान शिकवता, तुमच्या ट्रिक छान आहे, मग मला आणखीन उत्साह येतो, मी आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि लास्टपर्यंत माझा उद्देश हा एकच असेल, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा सरकारी सेवेमध्ये रुजू झाला पाहिजे, सरकारी सेवेमध्ये. मग तो वनसेवक असू दे, सरळ सेवा असू द्या, नाही तर मग कुठली एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये त्याचं काम हे झालंच पाहिजे. बघा आता आपण शॉर्टकट बघू याचा. मुंबई विद्यापीठ 1857 मुंबई. आलं लक्षात? आता मगाचं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ एवढं नाव लक्षात ठेवायचं नाही, अजिबात नाही. फक्त काय करायचं, एसएनडीटी. एसएनडीटी बघ 16 मुंबई, 16 मुंबई 1916 आहे ना, तो फक्त 16 नाव लक्षात ठेव, 16 मुंबई. त्यानंतर बघ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, फक्त काय नाव लक्षात ठेवायचं, राष्ट्रसंत तुकडोजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विद्यापीठ नाव लक्षात नाही ठेवायचं. बघ 16, 23 नागपूर, 23 नागपूर. 1900 ना, फक्त 23 लक्षात ठेवायचं. बरोबर. सावित्रीबाई फुले बघ शॉर्टकट, सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाही करायचं, लक्षात ठेवायचं, करू शकतो, काय हरकत नाही. विद्यापीठ 49 पुणे, 1949 पुणे एवढं लक्षामध्ये. म्हणजे बघ 16, 23, 49 एसएनडीटी राष्ट्रसंत तुकडोजी सावित्रीबाई फुले. हा सिक्वेन्स काय करायचा, वहीमध्ये लिहायचा, पाठ करायचा. त्यानंतर बघ बाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, एवढंच नाव लक्षात ठेवायचं, मराठवाडा 1958 छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर एवढंच करायचं फक्त, बस. तरी पण ओके. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 58 संभाजीनगर, 58 छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघ शिवाजी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ 62 कोल्हापूर, 62 कोल्हापूर. हे 2 अंक लक्षात ठेवायचे फक्त, म्हणजे याच्याने काय होतं, लक्षात ठेवायला सोपं जाते. 1919 करायची गरज नाही पडत. त्यानंतर संत गाडगे बाबा, संत गाडगे बाबा विद्यापीठ बघ 83 अमरावती. आपल्या आपच माझा उच्चार होतो बरोबर, 83 अमरावती. दोन्ही पण होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, का वर्ष पण लक्षात राहतं आणि ठिकाण पण लक्षात राहतं. त्यानंतर बघ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, काय म्हणलंय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. एवढं नाही लक्षात ठेवायचं, फक्त बघ वायसीएम, वायसीएम, वाय म्हणजे यशवंत, सी म्हणजे चव्हाण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 1989 नाशिक. त्यानंतर बघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान, इथं शब्द काय लक्षात ठेवायचा, तंत्रज्ञान शब्द लक्षात ठेवायचा, तंत्रज्ञान विद्यापीठ. बघ किती रे बाळा, इथं पण 89च आहे, 89. लोणेरे रायगड, लोणेरे रायगड लक्षात ठेवायचं. ठिकाण पण करायचं, ठिकाण विचारलेलं आहे. लक्षामध्ये कवी कुलगुरू कालिदासचं ठिकाण बऱ्याचदा येऊन गेलेले. रामटेक विचारतात, ठिकाण जर म्हटलं तर रामटेक, जिल्हा म्हटलं तर नागपूर. मग इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ 89 आणि ठिकाण विचारलं तर लोणेरे रायगड. त्यानंतर बघ बहिणाबाई चौधरी, बहिणाबाई चौधरी. मी स्वतः हाताने लिहितोय, तर तुम्हाला काय हरकत आहे, माझं तर परिपूर्ण आहे ना. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. काय रे बाळा, 90 जळगाव, 90 जळगाव. बघ शॉर्टकट, फक्त 2 अंक लक्षात ठेवले आणि जळगाव. त्यानंतर बघ स्वामी, स्वामी रामानंद तीर्थ, रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ 94 नांदेड. बघ काय म्हणले, 94 नांदेड. मी फक्त शेवटचे 2 अंक करतोय, 94 स्वामी रामानंद तीर्थ एवढंच म्हणायचं, 94 नांदेड विद्यापीठ विचारलं तर. त्यानंतर कोण झालं बघ, कवी कुलगुरू, हा विचारलेल्या परीक्षेला, कवी कुलगुरू कालिदास, कालिदास. संस्कृत विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ बघ 97 रामटेक नागपूर, 97
रामटेक नागपूर. बघ बाळा, याचं आहे ना ठिकाण विचारलेलं, हा लक्षात ठेव, रामटेक नागपूर. त्यानंतर बघ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय. बघ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय. काय रे बाळा? 97 वर्धा. 97 वर्धा. आरोग्य विज्ञान विद्यापीठ, फक्त एवढंच नाव लक्षात ठेवा. आरोग्य नीट करायला विज्ञानामध्ये गेलो. आरोग्य खराब झालं तर म्हणून विज्ञान विद्यापीठात गेलो. कधी गेलो? आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये बघ 98 ला गेलो. म्हणजे 98 नाशिक. 98 नाशिक. लक्षामध्ये अहिल्यादेवी आरोग्य विज्ञान झालं. पशु व मत्स्य तब्येत आरोग्य ठीक झालं, मग म्हटलं चला पशु आणि मत्स्य बघून येऊ. पशु आणि मत्स्य बघून येऊ. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. बघ कधी रे बाळा? 2000 नागपूर. त्यानंतर म्हणलं चला अहिल्यादेवी होळकर या ठिकाणी जाऊन येऊ. अहिल्यादेवी होळकर 2004 सोलापूर. गौंडवाना विद्यापीठ बघ, गौंडवाना विद्यापीठ 2011 गडचिरोली. नावच बघ गौंडवाना, म्हणजे थोडस याच्यातलं वाटतं की नाही नक्सलाइट मधलं. मग गौंडवाना कुठं? गडचिरोलीला असू शकते. आणि वर्ष कधी? तर 2011 अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि एक बघ अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. एखादा राहू शकतं, अगोदरच सांगतोय, राहिलं ते ऍड करून घ्या. कृषी विद्यापीठ 2013 बघ नागपूर झाले. असे लक्षात ठेवायचे, शेवटचे 2 अंक लक्षात ठेवायचे, म्हणजे अभ्यास करायला काय होतं ना, सोपं जातं आपल्याला. लक्षामध्ये 16, 23, 49 बघ आता 58, 62, 83, 89, 89, 90, 94, 97, 97, 98, 2000, 2004 आणि 2011 बघ आता. आता पुढचा आणखीन एक आपल्याला ट्रिक सांगायची आहे का, महाराष्ट्रातले कृषी विद्यापीठ कसे लक्षात ठेवायचे. एकदम भारी ट्रिक आहे, सोपी एकदम. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ कसे लक्षात ठेवायचे, तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ आहे. किती? महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठ आहे. पहिलं कोणतं? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1968 राहुरी अहिल्यानगर. 1968 राहुरी अहिल्यानगर. दुसरं बघ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969 अकोला. 1969 अकोला. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ बघ 1972 दापोली रत्नागिरी. आणि वसंतराव नाईक बघ मराठवाडा कृषी विद्यापीठ कधी रे? 1972 नाशिक. आता इथं स्ट्रिक सांगतो बघ एकदम सोप्या पद्धतीने. पहिले महात्मा फुले, फक्त फुले नाव लक्षात ठेव, फुले. पंजाबराव देशमुख, फक्त पंजाब नाव लक्षात ठेवायचं. बाळासाहेब सावंत, फक्त बाळा नाव लक्षात ठेव आपल्या अभ्यासासाठी. वसंतराव नाईक, फक्त वसंत नाव लक्षात ठेव. बरोबर. आता ट्रिक काय तयार होती बघ बरं. आता हे झाले नाव, 4 विद्यापीठ झाले. हे 4 काय झाले? विद्यापीठ. त्याचं नाव काय तयार झालं? फुले पंजाब बाळा वसंत. नाव काय तयार झालं बाळा? फुले पंजाब बाळा वसंत. आता वर्षाचं मगाशी सांगितल्याप्रमाणे 1968, 1969, 1972, 1972 सगळ्या ठिकाणी काय आलं? 19चा सिक्वेन्स काढून टाका, लक्षात ठेवू नका, फक्त शेवटचे 2 अंक लक्षात ठेवा. बघा फुले म्हणलं की 68, 69, 72, 72. फुले पंजाब बाळा वसंत. वर्ष बघा किती सोपे आता लक्षात ठेवायला. 68, 69, 72, 72. आणि ठिकाण बघा आता. ठिकाण यांचं पहिलं आहे राहुरी अहिल्यानगर या ठिकाणी. त्यानंतर फुले पंजाब बाळा वसंत अकोला, राहुरी अकोला, दापोली आणि परभणी. आणि परभणी ही असते अभ्यासाची पद्धत. याला म्हणायचं कमी वेळेत जास्त. किती अभ्यास केला याला काहीच किंमत नाही. किती करता, कसा करता याला जास्त किंमत आहे. मग ह्या असा अभ्यास करायचा. 4 विद्यापीठ 1 टेक मध्ये. ज्यांनी बॅच नाही घेतली त्यांना करू द्या एक विद्यापीठ, तिथं आपण काय करू शकत नाही. पण जर कमी पैशात तुम्हाला देतोय तर तुम्ही याचा नक्की फायदा घेतला पाहिजे.
जेणेकरून तुम्हाला नोकरी लागण्यामध्ये काय याचा बेनिफिट होणार आहे. 4ही विद्यापीठ बघा, फुले, पंजाब, बाळा, वसंत. बरोबर? वर्ष बघ बाळा 68, 69, 72, 72 आणि ठिकाण बघ राहुरी, अकोला, दापोली आणि परभणी. झाली 4ही विद्यापीठ. लक्षामध्ये कृषी 4च आहे आणि अरविंद मुक्त म्हणजे मुक्तमधला कृषी येते. समजतंय? चला आता पुढच्या लेक्चरला आपल्याला घाट, शिखर, बरचसं नदी प्रणाली सर्व कव्हर करणार आहे. काही काळजी करू नका. मार्क जाऊन देणार नाही. इवन कोणी वन लाईनर घेतले नाही आजपर्यंत महाराष्ट्रात. मी वन लाईनर सुद्धा घेणार आहे. सांगा अजून याच्यापेक्षा काय करणार? कमी किमतीमध्ये. तुमचं काम एकच आहे की आपली बॅच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. कारण कमीत कमी माझा ह्या लाइटिंगचा, ह्या एडिटिंगचा हा खर्च तरी माझा निघाला पाहिजे या PPT बनवायचा. मग एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतोय. बाकी पूर्ण वेळ तुमच्यासाठीच सदैव असणार आहे. आलं लक्षात? चलो, धन्यवाद.